पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे संदर्भात धक्कादायक खुलासा समोर आलाय। गेल्या 1 वर्षात त्याने तब्बल 22,000 वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचं सायबर तपासातून उघड झालंय। पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासून सर्च हिस्ट्री न्यायालयात सादर केली आणि स्पष्ट केलं, आरोपीची मानसिकता ही अत्यंत विकृत असून महिलांकडे पाहण्याची दृष्टी वाईट आहे। दत्तात्रय गाडेने 25 फेब्रुवारीला शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार केला होता। या घटनेनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आता पोलिसांनी 893 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। याआधीही अनेक महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत। त्याने गोड बोलून फसवून गाडीत बसवलं आणि आड रस्त्याने नेत अत्याचार केल्याचे प्रकार घडले आहेत। आता त्याने जामिनासाठी अर्ज केला असला तरी पोलिसांनी कोर्टात त्याचा तीव्र विरोध केलाय। आरोपी किती धोकादायक आहे हे पोलिसांनी ठामपणे अधोरेखित केलं आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरू आहे।